सुनबाई, एकदम जोरात उडवायचं बरं का माप. तू जेवढ्या जोरात उडवशील ना तेवढ्या धनधान्याच्या राशी घरात येतील आणि घराची एकदम भरभराट होईल. अगं एक कांचन असं काय करते सगळं? काय झालं या भाऊजी बघा घेऊ. कांचन, अगं काय करते? पियू, अगं नवी नवरी नवऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने येत असते. तुझ्या नवऱ्याचं घर तर ही आहे. मग तिकडं गृहप्रवेश करून कसं चालेल? कांचन, अगं हे काय घर आहे वय? अगं ही तर साधी खोली आहे. अहो, हे घर तिच्या सासूच आहे. मग गृहप्रवेश इथंच होणार. अगं वहिनी इथं राहत्यात म्हणजे काही घर झालं वय? अगं ही तर नुसती चुलीची खोली आहे. आता ह्याला खोली म्हणा, झोपडी म्हणा, नाहीतर अनेक काय म्हणा, जे हाय ते मी सांगितलंय. पियू बाळ, तूच सांग, तुझ्या सासूच्याच घरात गृहप्रवेश व्हायला पाहिजे का नाही? उद्या सुनंदाला वाईट वाटायला नको, तिच्या राहत्या खोलीत तिच्या सुनेनं गृहप्रवेश केला नाही म्हणून. मी बाई सगळ्यांच्या मनाचा विचार करून बोलत असते. आता तुम्ही ठरवा. काकी, खरंच थँक्यू. तुम्ही जे आमच्यासाठी केलंय ना ते मी कधी भी नाही विसरू शकणार. तुम्ही वडीलधारी माणसं म्हणता ना की लक्ष्मी जेव्हा घरी येते तेव्हा धनधान्य समृद्धी घेऊन येते. त्यातलं मला इतकं काही माहित नाही, पण माझी इच्छा नेहमीपासून याच घरात यायची होती. कारण आईच्या हातचा मायेचा तो पहिला घास मी आज घरी खाल्ला होता. त्यामुळे आता मला माझ्या आईचं प्रेम बी याच घरात मिळणार आहे. आणि असं बी जेव्हा भावाची माणसं असतील ना तर छोटीशी खोली बी राजवाड्यावानी वाटते. आता आईंचं आणि वीरूचं प्रेम
हे ह्या 4 भिंतीत भरभरून मिळणार आहे. त्यामुळं काकी, ही माझ्यासाठी खोली नाही तर राणीचा महल आहे. कसं आहे पोरी, नव्याचे 9 दिवस आहेत म्हणून तू हे सगळं बोलतेस, पण तुझा ह्योच उत्साह आयुष्यभर टिकवून ठेव म्हणजे झालं. आज लई खुशीत आहेस तू, पण तुला हितनं पुढं रोज नाही माझ्या टाचाखाली रगडली आणि तुझ्या बापाच्या काळजाला टचाटचा टाचण्या टोचल्या तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. ही आत्ताच तुझ्या डोक्यात फिट्ट करून ठेव. पियू, तू आज पतूर महालात राहिली आहेस, पण आजपासून तुला या छोट्याशा घरात राहायचं आहे. अगं तुझ्या बंगल्या पुढे ही जागा लई लहान आहे ग, सांभाळून घे. आई, अहो माणसाचं घर नाही तर त्याचं मन मोठं पाहिजे. विरू, नशीब काढलंस रे पोरा. अरे हिच्यासारखी बायको तुला मिळाली. लक्ष्मी नारायण सारख्या या जोड्याला कुणाची नजर नको लागायला. मम्मी, तू लईच भारी आहेस बघ. तुझ्यामुळे माझं सगळं टेन्शनच हलकं झालंय. कसलं टेन्शन रे? अगं मम्मी, मला वाटत होतं की तू त्या दोघांना आमच्या खोलीत राहायला पाठवतीस का काय, पण तू तर आमच्या बी पुढची चाल खेळलीस आणि त्या दोघांना एका तडाक्यात चुलीच्या खोलीत हाकललंस. काकींचा विषयच खोले हो. एका गावात 3-4 तुकडे केलेत काकींनी. नवीन जोडप्याला किती छान गृहप्रवेश दिला ना काकींनी. कांचन, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही बघ. अगं त्या नव्या नवरीनं या घरात गृहप्रवेश केला असता तर काय बिघडलं असतं ग? अहो काय चुकीचं केलंय मी? आपल्यात नवऱ्याच्या घरातच नवरी मुलगी गृहप्रवेश करते की नाही, मग आपल्या ह्या घरामध्ये गृहप्रवेश करून आपल्या घराची रीत कशाला मोडू मी? अगं परे, हे विरूचं बी घर आहेच की. अहो हाय की नाही, कोण म्हणतंय? आता मला सांगा, विरू इथं राहतो का? नाही. विरूची आई इथं राहते का? नाही. मग त्याच्या बायकोला हिथं आणून काय उपयोग आहे? हे बघा, ज्या घरामध्ये तिचं अख्खं आयुष्य जाणार आहे त्या घरामध्ये तिचा गृहप्रवेश व्हायला पाहिजे की नाही? होय, पर त्या पोरीचा जरा तरी विचार करायचास की ग तू. अगं आमदाराची पोरगी ती, आणि तिला त्या स्वयंपाकघरात गृहप्रवेश करताना कसं वाटलं असेल? कसं वाटलं असेल? अहो पण तिनं तुमच्या पुतण्याबरोबर पळून जायच्या आधी हा विचार करायला पाहिजे होता का नाही? आपला बाप आमदार होता, हा? आपलं आयुष्य कसं आहे, आपण ज्या पोराबरोबर लग्न करणार आहे त्याचं आयुष्य कसं आहे, तो कुठे राहतो, होय का नाही? बर, हे सगळं बाजूला ठेवा. तिला काय अडचण नाही, मग तुम्हाला का त्रास होतोय? हा, जा, तुमची काही कामं असतील ती करा. हा, हे बघा, परत हा विषय माझ्या समोर नको. निशा. हा मम्मी. अगं एवढं सगळं दागिनं त्या पोरीला द्यायची काय गरज होती? अहो मम्मी, आता लग्न आहे, तिच्याकडे काय? निशा, अगं
तू मस्त तुझ्या चांगल्या मनानं दिल्या असतील ग, पण तिने परतच दिलं नाही तर. असं कसं? माझं दागिने आहेत ते, मी परत घेणार. अगं चहा पट्टे दिवशी घेऊन ये मग. उद्या तिने जर असा विचार केला की बाबा कपाटात ठेवण्यापेक्षा माझ्या अंगावरच राहू देत असं म्हणली तुला तर. नाही 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 नाही, मी असं अजिबात नाही होऊ देणार. अहो माझ्या पप्पानी किती हौशीनं केलं ते काय असं उगाच दुसऱ्याच्या गळ्यात टाकायला केलं तोय. मी घेऊन येणार. अगं म्हणूनच म्हणते मी, कसं असतं माहितीये का, एखाद्याला बोट दिलं ना की हात पकडायची सवय असते. बघ तुला कसं वाटतंय बघ, म्हणजे आणायचं तर पट्टे दिवशी जाऊन घेऊन ये, नाहीतर बघ बाई. वय 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 वय. हं? नाही 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 नाही, म्हणजे तुमचं वय 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 दागिने नाही 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 नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते दागिने घेऊन येते. आलेच मी. काकी तुमचं कामच वेगळं आहे बघा. त्या अंकुशराव पाटलाची अशी नांगी ठेचाल असं अजिबात वाटलं नव्हतं. ही फक्त सुरुवात आहे. आता पुढं पुढं बघच मी कसा खाना फिरवते ते. वीरू, अरे तू का आवरत बसलाय? घरातली गडी माणसं आहेत की. अगं आता मी बसूनच होतो, म्हंटल बसून तर काय करणार आहे, मग घेतलं आवरायला. ठीक आहे मग, मी बी मदत करते तुला. हे पिऊ, तू कशाला आवरायला मदत करतेस? तू बस इथं आपली गपचूप. अरे नाही, मी बी तर बसूनच आहे ना, मग तेवढीच जरा मदत होईल तुला. अगं नको, पण मी आहे की, मी करतोय की सगळं. अरे नाही, मी करते ना थोडी मदत. आई द्या द्या इकडं, मी घेते झाडून. नाही पोरी, अगं तू नवी नवरी आहेस, 16वा होईपर्यंत नवी नवरीनं हात लावायचा नसतो कामाला. जा तू जाऊन बस तिथं. अहो पण आई, तुम्ही काम करता आणि मी घरात बसू नये, बरं दिसतं का ते? चला आणा इथे. अगं तू काम करणार, मग लोक काय म्हणतात बघा, आज लगीन नाही झालं तर नवरीला काम करायला लावले. जा जा तू जाऊन बस तिथं, मी आवरते पटापटा. अगं जा म्हणती नवी, जा. पियू, अगं माझं दागिने दे ना. दागिना? हा, ते तिला लग्नाला घालायला दिलं होतं ना, मला परत पाहिजेत. म्हणजे मला कपाटात ठेवायचेत परत, म्हणून पाहिजे. अहो ताई, मी देणारच होते, बरं झालं तुम्हीच आलेत.
बरं झालं बाई दिलंस. मला वाटलं आता देतेस की नाही, तुझा जीव बिव जडला की काय ह्याच्यावर. येते. माझ्या बरोबर आहेस घरात चल. पियू, अगं या बांगड्या मला माझ्या सासूने दिल्या त्या. आपल्या सूर्यवंशी घराण्याच्या ना पिढीजात अलंकार आहे. मला वाटत होतं कधी माझी सून येईल आणि कवा मी तिला ह्या बांगड्या दिली म्हणून. आज ती माझी इच्छा पूर्ण झाली बरं का. धरपुरी ह्या बांगड्या घाल. घाल बाळा. आई, मी या बांगड्या ना कायम जपून ठेवेन. मला तशी फार सोन्याची हौस नाहीये, पण आता या बांगड्या, हे मंगळसूत्र आणि तुम्ही, बस मला आणखी काय बी नको. सुनबाई येऊ का आत? अहो काकी, या की. माझी कसली परवानगी मागताय? अगं काय गे मधीच ठेवले, ठेव तिकडेच. वय वय. या आमच्या सासूबाईंच्या बांगड्या माझ्या नशिबात नव्हत्या, तुला त्या नशिबाने मिळाल्यात. आता त्या तुझ्या ताब्यात आल्यात. एका सासूबाईंनी या बांगड्या दिल्या आणि मी आणणार